कोपरगाव शहरातील गांधीनगर येथील एका मूकबधिर मतिमंद मुलीवर त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या नराधम रवींद्र उर्फ नवा सुखदेव मोरे याने रात्री 8च्या सुमारास अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आणि पहाटे 5च्या सुमारास मुलीला घराच्या मागे सोडून आरोपीने तेथून पळ काढला। सदरच्या घटनेमुळे परिसरात असंतोषाचं वातावरण निर्माण झालं असून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे। सदर घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत दाखल होत जनतेला शांतता राखून पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आणि झालेल्या घटनेची DYSP सागर पाटील यांना माहिती कळवली। काल रात्री गांधीनगर येथील एक मूकबधिर मतिमंद मुलगी ही 8 वाजल्यापासून गायब असल्याचं घरच्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी परिसरामध्ये शोधाशोध सुरू केली। रात्री पोलीस स्टेशनला मुलगी हरवल्याचंही त्यांनी कळवलं। या मुलीचा शोध घेण्यासाठी सुमारे 100 युवकांनी प्रयत्न केले, मात्र त्यांना मुलगी सापडली नाही। सकाळी पहाटे 5च्या दरम्यान मुलगी तिच्या घराच्या मागील बाजूला पडलेली आढळून आली। यावेळी तेथील नागरिकांनी मुलगी घरामागे असल्याचं कळवलं। त्या मुलीस घरी आणत असताना तिने समोरून जात असताना आरोपी नराधम रवींद्र मोरे याकडे बोट दाखवून त्याने आपल्यावर अत्याचार केल्याचं हाताच्या इशाऱ्याने दर्शवलं। यावेळी पीडित मुलीला ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करत आरोपीला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं। यावेळी ग्रामीण रुग्णालयामधील डॉक्टर कृष्णा फुलसेंदर यांनी प्राथमिक उपचार करत पुढील तपासासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये मुलीला रवाना केलं। या दरम्यान परिसरातील वातावरण गंभीर होत चाललं होतं। यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी पोलीस दल पाचारण करून DYSP सागर पाटील यांना बोलावून नागरिकांना शांत राहून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं। तसेच रागाच्या भरामध्ये कोणीही कायदा हातात घेऊ नये, तसेच आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्यासाठी पोलीस प्रयत्न करतील अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली। अतिशय घटना आहे असं मला वाटतं आणि कोपरगाव शहराला एक हिंदू मुस्लिम ऐक्याची एक वेगळी पार्श्वभूमी आपल्याकडे आहे आणि मी प्रथमतः तुमच्या सर्वांचे महबूब भाई असतील, सदाभाऊ असतील, सगळ्यांना धन्यवाद देतो की अशी घटना झाल्यानंतर सुद्धा तुम्ही सर्वांना शांततेचं आवाहन केलं आणि हे शांततेचं आवाहन तुम्ही सगळ्यांना पाळलं। मी शिर्डीला राहत असलो तरी मला यायला इथं अर्धा पाऊण तास लागतो। मोबाईलवरचा सकाळी फोन आला त्याबद्दल नंतरसुद्धा मी ताबडतोब निघालो। तर पहिल्यांदा तुमच्या सर्वांचं धन्यवाद देतो की तुम्ही शांततेचं आव्हान केलं आणि सर्वांनी त्याचं राखलं। दुसरा मुद्दा कडक शासनचा, तर ह्याच्यावर मी स्वतः मॉनिटरिंग करणार आहे ह्या गुन्ह्यावर आणि गुन्हेगार रात्री कुठे कुठे गेला होता, कुठल्या ठिकाणी गेला होता, कुणाला भेटला होता, त्याचे सर्व डिटेल आम्ही काढून प्रत्येकाला त्यामध्ये आरोपी करणार आणि याच्यामध्ये आपण म्हटला की फास्ट ट्रॅकवर हे आपण चांगला वकील लावून फास्ट ट्रॅकवर हा गुन्हा लवकरात लवकर आणून त्यांच्या मुलीला आपण सर्वांनी न्याय देऊया असं मी सर्वांना आवाहन करतो। आता आपली भूमिका काय हवी अशी मला अपेक्षा आहे। आपली भूमिका अशी हवी की पोलीस प्रशासन आता तपास करतच आहे, मी तर इथं ठाम मांडून असणार आहे, परंतु आपणा सर्वांना मी पोलीस प्रशासनाच्या वतीने शांततेचं आवाहन करतो, कुठलाही अनुचित प्रकार घडता कामा नये। कारण कसा प्रकार घडला तर आमचं काम डायव्हर्ट होऊन जातं, म्हणजे मूळ काम आपलं बाजूला राहतं आणि दुसरं काम मागे लागतं। तर सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मी इथं आवाहन करतो की शांतता राखा। पोलीस प्रशासन 100% कारवाई करणार, मी इथं ठाम मांडून बसणार आहे आणि प्रत्येक गोष्टीची कारवाई जी झालेली आहे करत आहोत त्याची प्रत्येकाची डिटेल्स तुम्हाला मी महबूब असतील, त्याचे वडील असतील, प्रत्येकांना विश्वासात घेऊन पुढं सांगण्यात येईल। परत एकदा मी सर्वांना शांततेचं आवाहन करतो आणि तुमचे सर्वांचे धन्यवाद देतो की तुम्ही सकाळपासून शांततेचं आव्हान यांनी जे महबूबानं केलं त्याचं आव्हान तुम्ही पाळलेलं आहे। यातील पीडिता जी आहे, पीडिता ही मूकबधिर आहे, तिला फूस लावून रात्री पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार झालेलीची फिर्याद आपल्या पोलिसांना दाखल आहे। त्याच्यावरून आपल्याला गुन्हा दाखल आहे आणि पोलीस पुढची कारवाई करत आहे। एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडे विचारपूस सुरू आहे। तर यावेळी पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा देऊन मला आणि माझ्या मुलीला न्याय द्यावा अशी मागणी केली। आमचे चुलते वारलेले होते, तिथे गेलेले होते, तिथून आले 8:30 वाजता तेव्हा विचारपूस केली तर मुलगी घरात नाही होते। त्याला पाहायला इकडे तिकडे पाहिलं, ते काही दिसले नाही। मग त्यानंतर आम्ही 6 वाजता इथं गल्लीमध्ये उभे होते बोलत, तर त्यात ते हरामखोर नराधम पळत जात होतो, त्याच्याकडे पाहिलं आम्ही तर ते पळायला लागलं। मग आम्ही त्याच्या मागे पळाल्यानंतर ते पत्र्यावरून घरात घुसलं त्याची आणि नंतर पुरीला पाहिलं, पुरी पडेल होती, मग तिथून आम्ही उचलून आणल्यानंतर आतमध्ये ठेवल्यानंतर माझी मंडळी काही गल्लीतले बाया त्यांनी पाहिलं, त्याच्या अंगावर जखमा होते, त्याच्यावर हे होते आणि पायाला बांधलेले सारखे निशाणे होते, हाताला पायाला आणि डोक्याला मार।
आणि ते इशाऱ्याने त्यांनी दाखवलं की ये नहीं घे. मी विचारलं काय आलं तर बोले ये नहीं ये करा था. वो हरामखोर की तरह उंगली बता रही थी इसकी माँ. तो मेरे शासन तरफ से वो बेटी मेरी नहीं है, पूरे गांव की बेटी, पूरे हिंदुस्तान की बेटी, मेरी मूक बधिर बेटी है. मेरे विनंती सबसे पूरे हिंदुस्तान से और शासन से और पूरे डिपार्टमेंट से कि वो हरामखोर को फांसी की शिक्षा देने को ना, उसको फांसी की सजा देने को ना. अगर उसको फांसी की सजा न हुई तो मैं अब डिपार्टमेंट में आके पुलिस स्टेशन में आके मैं आत्मदान करूँगा, क्योंकि मेरी मूक बधिर मुलगी थी, मूक बधिर छोकरी थी मेरी वो. तो शासन ने इसके लिए थोड़ा ध्यान दे के काम करना चाहिए ताकि वातावरण न पिघले. इसके लिए शासन से विनंती है कि उसको फांसी की सजा दे. मैं इतने बोल रहा. याप्रसंगी पीडित मुलीस न्याय मिळावा यासाठी सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते आणि नेते यांनी आरोपीला तात्काळ अटक करून सदरचा गुन्हा जलद गतीनं न्यायालयामध्ये चालवून या गुन्ह्यामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. सदर तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, हाजी सद्दामभाई, माजी नगरसेवक नसीरभाई सय्यद, आरपीआयचे जितेंद्र रणशूर आदींनी विशेष प्रयत्न केले. सदर घटनेच्या निषेधार्थ शहर बंदचे फलक लावण्यात आले आहेत. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव.